जय शिवराय मित्रांनो. हे बघा आमची शाळू कशी आहे बघा, मस्त अशी. आता हुरड्यात येईल एक महिन्याला तरी 15 दिवसात हुरडा चालू होईल खायला. हे बघा कसे आहेत कंस. लुंगा कसा आहे लुंगा बघा. मस्त. काय मग पप्पा 2 मिनिट. ही एवढी शेती दिसते बघा. परत तिथून तिकडं वाटापर्यंत जवळजवळ ही 4 एकर आहे. तिकडे अनेक 1.5 एकर आहे. पप्पा किती भाव भेटतात तुम्हाला ज्वारी? थोडी मस्त शाळा आहे. सरकारच्या मनावर सरकार काय भाव देते काय माहित. आमचं काम पिकवायचं आहे. सरकारच्या हातात त्याने जसं मागेल तसं देणार का तुम्ही? काय आता गरजू असतो शेतकरी, गरजू पुटी द्यावंच लागतंय. तारण नसते शेतकऱ्याची, शेतीवर जीवन शेतकरी असतं. असं म्हणता म्हणून तर ती फायदा उचलते. ती शेतकऱ्याचा आज आहे, आजच्यावर उद्या पैसे येणार आहेत म्हणून सरकार फायदा उचलतंय. आणि असली ज्वारी सगळ्यांच्या आलेल्या चांगल्या चांगल्या ज्वारी असते त्या घेऊन स्टॉक करून ठेवते. ती 2-2 हजारानं, 2.5-3 हजारानं ज्वारी घेते. ती परत 5-5 हजारानं, 6-6 हजारानं विकते. त्याला दम काढायचं हो, शेतकरी हो की. अहो आम्हाला कळतंय हो, आमचा माल आम्ही चिकावा असं आमची सुद्धा भावना आहे. मग पण आमचे गरजू पुटी आम्हाला ते द्यावं लागतंय. बघा दुसरं काय पर्याय नाही आम्हाला. शेतकऱ्याचं. आमचं पप्पा शेतकरी आहे तर शेतकरी. शेतकऱ्याचं असं असतंय, आज मालाच्या भरोश्यावर पुढचं असतंय. परत हीच माल विकून नांगरणी आली, पेरणी आली, पावसाळ्यातली पुढची कामं आली. म्हणून शेतकऱ्याचा फायदा घेणारा सगळ्यात जास्त म्हणलं तर सरकार घेते. भाव न योग्य मिळाल्यामुळे शेतकरी कधी वरच येत नाही. आणि माल मात्र शेतकऱ्यानं पिकवलं तर खायला, नाही तर